हे बघा, अर्धा वाटी साबुदाणा घेतलेला आहे मी आणि याच्यात थोडं जास्त घ्यायची भगर, भगर घेतलेली आहे मी, वरीचे तांदूळ. आता साबुदाणा आहे ना तो जरा गरम करून घेऊया. असंच नाही मिक्सरला लावायचं कारण चिकट होणार. जरा गरम केलं ना की चांगलं पीठ नाही घ्यायचं, म्हणून गरम करूया थोडं थोडं आणि मग मिक्सरला लावूया. चल हे बघा, आता आपण हे गरम करूया साबुदाणा. हे बघा, गरम करून घेतलेले आहेत मी असे छान गरम झाले तसे. तर थोडे थंड झाले ना की आपण मिक्सरला लावून घेऊया आपण वाटून. हे वरीचे तांदूळ घेऊया आणि जिरं घेऊया थोडं. थोडंसं जिरं घेतलं ते आता मिक्सरमध्ये लावून घेऊया. चला बारीक करूया. हे बघा, मिक्सरला लावून घेतलेलं आहे. हे बघा, असं छान केलेलं आहे. जास्त बारीक नाही करायचं हां, या असं करायचं, असं सरसरीत करायचं. जरा जास्त बारीक नाही करायचं, एकदम असं करायचं. थोडंसं असं असं करायचं सरसरीत. असं घावण्यांना आपण वड्यांना वगैरे कसं करतो, वडे करतो ना आपण आणि घावणे तसं. हे बघा, आता असं आपण पीठ तयार केलं आहे ना साबुदाणा आणि वऱ्याच्या तांदळाचं, आणि थोडं जिरं टाकलं असं केलेलं. आता पीठ आपण हे करून घेऊया, जरा भिजवून घेऊया याच्यामध्ये घावण्यासाठी. मीठ टाकूया थोडं 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 पाणी घेऊन मळायचं पीठ, थोडं थोडं टाकायचं आणि भिजवून घ्यायचं. हे असं थोडं थोडं पाणी करून मिक्स करायचं. अर्धा तास आपण ठेवून देऊया. हे बघा, असं केलेलं आहे. हे बघा, बटाटे मी छानपैकी उकळून घेतले आणि मग कापून घेतलेले आहेत छोटे छोटे. मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर हे सगळं घेतलेलं आहे. आणि आता आपण भाजी बनवूया, उपवासाची भाजी बनवूया. चला, जिरं टाकूया, मिरची टाकूया, कढीपत्ता टाकूया, बटाटा टाकूया, मीठ टाकूया, कोथिंबीर टाकूया, बटाट्याची भाजी एकदम पटकन होते. काय ते उपवासाची सगळी आपण तयारी केली ना ते फटाफट टाकत फोडणी द्यायची, ते झाले. हे बघा, आता छान अर्धा तास झालेला आहे. हे बघा, असं आपण ठेवलं होतं अर्धा तास, आता झालेलं आहे छान. हे बघा, हे असं पाहिजे घावण्यांसाठी. आता आपण हे बनवूया. असं तेल लावून घेऊया. नारळाचे हे घेतलेले आहे.
असं भिड्यावर ना कसं फटाफट होतात घावणे आणि जास्त वेळ पण लागत नाही. घाईमध्ये लगेच हे करून टाकायचे. छान झाले तसे पातळ मस्त आणि नरम पण एकदम मस्त असे छान खायला मस्त वाटतात. असे साधे सिंपल एकदम काहीच नाही टाकलेलं, फक्त जिरं टाकलेलं आहे. शैला पकवान चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. हे बघा मी सुंदर असे मस्त उपवासाचे घावणे केलेले आहेत आणि कसे पटापट होतात, छान होतात. असे फक्त का मिक्सरला लावायचं आणि अर्धा तास पीठ ठेवायचं आहे आपल्याला, बाकी काहीच करायचं नाही. पटकन होतात असे. आणि ही भाजी केलेली आहे, भाजी बरोबर खाऊ शकता तुम्ही, दुधाबरोबर खाऊ शकता घावणे आणि पटापट होणारं काम आहे ते. आणि साधं सिंपल आहे एकदम, तेलकट नाही काय नाही. काय जणांना कसं तेलकट जरा आवडत नाही, त्याच्यामुळे हे छान वाटतात खायला. लहान मुलं सुद्धा खाऊ शकतात असे केलेत ना, मस्तच वाटतात. तुम्ही नक्की करून बघा हा ह्या प्रकारे. आणि आवडले असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया.